आई माझे मित्रमैत्रिणी ट्रिपला चाललेत, मी पण जाऊ? सगळ्यांनी विहिरीत उडी मारल्यावर तू पण मारणार आहे का? तुला काय वाटलं मी असं बोलेन? मी दुसऱ्यांसारखे नाहीये बाळा. जा, तुला जिथे जायचंय काय करायचंय कर. मी पप्पांशी बोलते. जा, व्यवस्थित पॅकिंग कर. तुमच्या मुलीवर लक्ष आहे का थोडं तरी? तुमच्या मुलीला रोज एक मुलगा सोडवायला येतो. आमची मुलगी आम्हाला सगळं सांगते. तिला कोण न्यायला येतं, कोण सोडवायला येतं. तुम्ही नका तिच्यावर लक्ष देऊ. आम्हाला सगळं माहिती आहे तिचं. ती सगळं सांगते आम्हाला. तुम्ही आमच्या घरात नका झाकापाकी करू. आम्ही आहोत आमच्या मुलीचं बघायला. बाळा, तुला कुठला मुलगा रोज सोडवायला येतो का? हो आई, तो फक्त कॉलेजचा मित्र आहे माझा, बाकी काही नाही आहे तसं. अगं हो बाळा, घाबरू नको. मी फक्त विचारते. त्याला कधीतरी घरी तरी आणत जा. बाहेरच्या बाहेर सोडवतीत असं बरं वाटतं का? एक कप चहा ठेव बाळा, आत्या आलीये. वहिनी, श्रेयाचं पण आता लग्नाचं वय झालंय, उरकून टाका तिचं पण. आम्ही तिला लग्नासाठी काही जोर जबरदस्ती नाही केली. तिला एखादा मुलगा आवडत असेल तरी आम्ही तिला होकार देणार आहे. उगाच कशाला तिला जबरदस्ती करायची आहे लग्नासाठी? तसं नाही वहिनी, पण एकदा वय निघून गेला की लग्न जमणं मुश्किल होईल. मग ते बघण्यासाठी तिचे आईबाप जिवंत आहे ना. आम्ही बघून घेऊ. तुम्ही नका त्याची काळजी करू. काय करते? पॅकिंग करते? चालू दे. कसले कपडे घेतलेत असले तू? जीन्स आणि टॉप घेतले ताई. असले कपडे? अगं बाळा, तू जिथं चालली आहे ना तिथं खूप गरमी आहे. जरा शॉर्ट कपडे घेऊन जा, जरा चिल मार. थांब, मी चालले तुझ्यासोबत पॅकिंग करायला. आई, काय ग बाळा? काय नाही, जाऊ दे. अगं बोल, घाबरतेस काय? अगं थोडे पैसे पाहिजे होते मला. किती पाहिजे नव्हते? ते 5,000. 10,000 देते, पण घाबरायचं नाही इथून पुढे पैसे मागायला. मला पण आहे काहीतरी बरं का येताना.